बघा आपण 1 ते 15 पर्यंतचे क्वेश्चन्स बघूयात. 1 ते 15 हिस्ट्रीवर क्वेश्चन्स आहेत. त्यातले 1 ते 5 क्वेश्चन जे आहेत ते 1 ते 5 प्राचीनवर आहेत, 6-7 हा मध्ययुगीन भारतावर आहेत आणि 8 पासून 15 हे आधुनिक भारताच्या इतिहासावर आहेत. आपण क्वेश्चन नंबर 1 बघूयात. क्वेश्चन नंबर 1 आहे, वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राजाने खोदवले आहे? कोणत्या राजाने खोदवले आहे? तर त्या राजाचं नाव आहे कृष्णराज पहिला. आता कृष्णराज पहिला कुठला होता? तर हे राष्ट्रकूट घराण्याचा होता. राष्ट्रकूट घराणा. आता राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता? तर तो दंतीदुर्ग होता. दंतीदुर्गाचा मुलगा कृष्णराज पहिला आणि कृष्णराजा पहिल्यानंतर 3 राजा छोटे छोटे होऊन गेले आणि त्यानंतर राष्ट्रकूट घराण्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो राजा होता तो होता अमुगवर्ष पहिला. याचं सुलेमान अरब व्यापाऱ्यांनी जगातील 4 शक्तिशाली जे राजा होते त्यापैकी एक असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. याच्याच काळामध्ये बडोच नावाचं जे व्यापारी बंदर होतं ते नावरूपाला आलेलं होतं आणि यांनी 2 ग्रंथ, एक आहे कन्नड भाषेतला अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे कवी राजमार्ग, ठीक आहे, कवी राजमार्ग नावाचा कन्नड भाषेतील ग्रंथ लिहिला आणि दुसरा आहे प्रश्नोत्तरे रत्नमालिका, ठीक आहे, हा नीतिशास्त्रावर आधारित एक त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. विंध्यशक्ती कोण होता? तर विंध्यशक्ती हा वाकटक घराण्याचा राजा होता, ठीक आहे, वाकटक. आणि याचा मुलगा रुद्रसेन. हा रुद्रसेन कोण होता? तर याची बायको जी प्रभावती देवी होती ती चंद्रगुप्त सेकंड, त्याला आपण विक्रमादित्य म्हणतो, त्याची ती मुलगी होती. आता हे वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर जे आहे, वेरूळच्या ज्या लेण्या आहेत तिथे एकूण 1 ते 34 जवळजवळ 34 लेण्या आहेत. त्यातल्या 1 ते 12 लेण्या ज्या आहेत त्या बौद्ध संप्रदायाशी संबंधित आहेत आणि तिथून पुढे जवळजवळ 17 लेण्या ज्या आहेत त्या हिंदू संप्रदायाशी निगडीत आहेत आणि तिथून पुढच्या ज्या आहेत त्या जैन संप्रदायाशी निगडीत आहेत. आता हे जे वेरूळचं कैलास मंदिर आहे हे अखंड मंदिर 16व्या लेण्यामध्ये खोदण्यात आलेलं आहे. लेणी क्रमांक 16 आहे. हे मंदिर अखंड, ठीक आहे, कळसापासून पायथ्यापर्यंत अखंड कोरत अक्षरशः पर्वत कोरावा आणि त्या पर्वतापासून मूर्ती बनवावी अशा पद्धतीने हे बनवलेलं आहे. आपण जर त्याची साईज बघितली तर ती जवळजवळ 280 फूट लांब आणि 160 फूट रुंद आहे. आणि जर आपण बघितलं की मंदिर कशावर ठेवलेलं आहे तर जो चबुत्रा आहे त्याच्या खालचा तर तो जवळजवळ 25 फूट जाडीचा चबुत्रा आहे, 25 फुटाचा. आणि मंदिराची आपण हाईट जर बघितली की किती खोदलं गेलेलं आहे तर त्याची हाईट जवळजवळ ही 96 फीट आहे. आणि हे पूर्ण दगड कोरण्यासाठी जो दगड तिथून बाहेर काढण्यात आला असं अभ्यासकांचं मत आहे की ते दगड जवळजवळ 40,000 टनाच्या आसपास दगड होता, ठीक आहे. पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 2 बघा, जोड्या लावा. डाव्या बाजूला त्यांनी दिले की ग्रामणी आहे, विष आहे, यव आहे, गोधूम आहे. उजव्या बाजूला गहू, सातू, ग्राम वसाहतीचा प्रमुख आणि ग्राम वसाहतीचा समूह असं दिलेलं आहे. आता बघा, वैदिक काळामध्ये जे लोकांच्या आहारामध्ये गोष्टी, ज्यांच्या आहारामध्ये समावेश असलेल्या गोष्टी काय होत्या तर एक होतं गहू होतं, बार्ली होतं ज्याला ते आपण सातू म्हणतो, ठीक आहे, सातू, आणि तांदूळ होते, ठीक आहे, तांदूळ होते. आणि या संबंधी काही ऋग्वेदा किंवा वैदिक काळामध्ये काही नावं आलेली की याच्याबद्दल येतात. एक म्हणजे काय तर यव, गोधूम आणि व्रीही ही अशी नावं आलेली आहेत. यव, गोधूम आणि व्रीही. आता हे गोधूम काय आहे तर गोधूम हे गव्हासाठी त्यांनी वापरलेलं आहे, यव हे बार्लीसाठी किंवा सातूसाठी वापरलेलं आहे आणि व्रीही हे कशासाठी वापरलेलं आहे? तांदूळासाठी वापरलेलं आहे. तर आता आपल्याला कुठं दिसतंय तर यव आहे तर यव कशासाठी आहे? सातूसाठी आहे. गोधूम कशासाठी आहे? तर गव्हासाठी आहे. आता हे झालं आहाराच्या बाबतीमध्ये. पण आपण वैदिक सोसायटीची जर आपण रचना वगैरे बघितली तर जी ग्रामवस्ती आहे, ठीक आहे, जी ग्रामवस्ती होती, ग्रामीण सोसायटी होती, त्याच्या प्रमुखाला तिथं ग्रामणी म्हणतात, ठीक आहे. त्याचा प्रमुख जो आहे त्याला आपण काय म्हणतो? ग्रामणी. ग्रामवसाहतीचे प्रमुख आहे ग्रामणी. अशा, ठीक आहे, ग्रामवसाहती मिळून, ठीक आहे, विष तयार होतं, ठीक आहे. ग्रामवसाहती मिळून काय होतं तयार? विष. आणि या विषचा प्रमुख जो असतो तर त्याला आपण काय म्हणतो? विषपती म्हणतो किंवा विषती म्हणतो, ठीक आहे, विषपती आपण म्हणतो. आणि ह्या विषचं जनामध्ये रूपांतर होतं आणि ह्या जनाचं पुढे रूपांतर कशात झालं? जनपदामध्ये झालं. याचा प्रमुख कोण असतो? राजा. आणि या राजाला मार्गदर्शन करण्यासाठी वैदिक काळामधल्या ज्या 4 सोसायटीज आहेत ज्या आपल्याला माहीत असायला पाहिजे. कुठल्या कुठल्या होत्या? सभा होती, सभा, समिती, विधत आणि जन.
ठीक आहे. जेव्हा आपण वैदिक काळातली पॉलिटी अभ्यासतो आपल्याला ह्या 4 गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. तर विष काय आहे? ग्रामवसाहतीचा प्रमुख आहे. तर दुसऱ्याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. ठीक आहे. पहिल्याचं 3 येतं, दुसऱ्याचं 4, तिसऱ्याचं 2 आणि चौथ्याचं 1. क्वेश्चन नंबर 3 बघा. गुप्त साम्राज्याच्या पतनाची कारणे कोणती? पहिलं आहे अयोग्य उत्तराधिकारी, शासन व्यवस्थे सामंतीवाद स्वरूप, भूमिदानाची प्रथा आणि हुन आक्रमण. आता अयोग्य उत्तराधिकारी हे बरोबर आहे का? बरोबर आहे. आता गुप्तामध्ये बघा की स्कंदगुप्तानंतर असा कुठला राजाच चांगला राजा झाला नाही किंवा पॉवरफुल राजाच झाला नाही की ज्याने साम्राज्य सांभाळले. आणि वीक राजा किंवा दुर्बल राजा झाल्यामुळे बाकीच्या लोकांनी, बाकीच्या राजांनी किंवा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्याचा गैरफायदा घेतला किंवा फायदा घेतला. त्यामुळे हे कारण आहे का? नक्की आहे. शासन व्यवस्थेचे सामंतीवादी स्वरूप, तर हे पण कारण आहे. गुप्त राजांमध्ये आपण बघितले की त्यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये प्रत्येक राजांनी काही नाही पदव्या घेतलेल्या आहेत. तसं आपल्याला एक पदवी सापडते महाराजाधिराज. ठीक आहे. म्हणजे काय? महाराजांचा महाराज. म्हणजे शासन व्यवस्थेचं जे स्वरूप होतं ते सामंतीवादी स्वरूप होतं. म्हणजे फेडरल स्ट्रक्चरसारखं होतं की छोटे छोटे राजे खाली होते आणि त्या राजांचा राजा आहे, त्या राजांना ॲटॉनॉमी होती. मग जेव्हा जेव्हा केंद्रसत्ता दुर्बल होते तेव्हा तेव्हा त्याचा फायदा, ठीक आहे, छोटे छोटे जे राजा आहेत ते घेत असतात. त्यामुळे ते पण इथं आपल्याला झालेलं दिसतं. त्यानंतर भूमिदानाची प्रथा, तर हे पण झालेलं आहे. भूमिदानाच्या प्रथेमुळे काय झालं की भूमिदानाच्या प्रथेमुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शेतीशी निगडीत आल्या. म्हणजे कारागीर असतील, व्यापारी असतील, कामगार असतील, ती शेतीशी जोडली गेली आणि गावंही स्वयंपूर्ण होण्याकडे प्रवास करू लागली. ठीक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची जी गतिमानता आहे ती गतिमानता कमी झाली. पर्यायी उत्पन्न घटलं, व्यापार घटला. परकीय व्यापार घटल्यामुळे जे चलन आहे, ठीक आहे, चलन विनिमय जाऊन वस्तू विनिमय आलं आणि त्याचा फटका, ठीक आहे, महसुलावर झाला आणि हे साम्राज्य लयास गेलं. ठीक आहे. हे आपल्याला म्हणता येईल. हुनांचं आक्रमणही झालं. स्कंदगुप्तांनी परत पाठवलं, पण त्यानंतरही हुनांनी जोरदार आक्रमण केलेलं आहे. तर हुनांचं आपल्याला माहिती आहे काय की तोरणमाल, ठीक आहे, तोरणमल राजा आणि त्याचा मुलगा जो आहे मिहिरकुल, ठीक आहे, यांची आक्रमणांनी गुप्त साम्राज्य आस्थाला गेलं. हे पण त्यांचं एक कारण आहे, आपण असं म्हणू शकतो. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. क्वेश्चन नंबर 4 बघा. सिंधू संस्कृतीमध्ये धार्मिक बाबी अथवा पूजा उपासनामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? मातृदेवी पूजा होती, पशुपतीची पूजा हे पण होतं, सर्प पूजा होतं, वृक्षपूजा होतं, अग्निपूजा पण माहिती आहे आणि जलपूजा पण होते. हे सगळेच होते. हा डायरेक्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. याचे सगळेच ऑप्शन्स होते. क्वेश्चन नंबर 5 बघा. बुद्धचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? बुद्धचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? अश्वघोषनी लिहिलेला आहे. ठीक आहे. कोणी लिहिलं आहे? अश्वघोष. आता अश्वघोष कधी होता? तर साधारणतः 80 पासून 100 ते 150 या दरम्यान तो आढळतो. कनिष्क, ठीक आहे, कुशाण राजा कनिष्क यांनी जे कुंडलवनामध्ये 4थी बौद्ध धर्मसंगती भरवली होती, त्या धर्मसंगतीचा हा उपाध्यक्ष होता. ठीक आहे. नागसेन जो आहे, नागसेन आपल्या हिस्ट्रीमध्ये आपल्यामध्ये ग्रीक राजा मिनेडर जो मिलिंद नावाने प्रसिद्ध आहे, मिलिंदचा आणि ह्या नागसेनचा जो संवाद आहे बुद्धिझम रिलेटेड, तर तो संवादाचं जे एकत्रीकरण केलं, संवाद ज्या पुस्तकाचा भाग आहे मिलिंदपन्नो, ठीक आहे, तर तो मिलिंदपन्नो जो आहे त्या याच्याशी संबंधित आहे. असंग जो आहे हा समुद्रगुप्ताच्या दरबारात होता. ठीक आहे, समुद्रगुप्त. आणि बुद्धघोष हा थेरवादाचा प्रवर्तक होता. ठीक आहे. बुद्धिझममधला जो थेरवाद आहे त्याचा तो महत्त्वाचा प्रवर्तक होता. सर्वाधिक महत्त्वाचा तो व्याख्याकारही होता आणि त्यांनी ज्ञानोदय, ठीक आहे, नावाचं ग्रंथही लिहिलेला आहे. ठीक आहे. आणि विशुद्ध मार्ग म्हणजे जे बुद्धामधले त्रिपिटकं आहेत त्याच्यावर टीकात्मक किंवा त्या सार विशुद्ध मार्ग या पुस्तकामध्ये बुद्धघोषनी लिहिलेला आहे. बरं 6 बघा. 13व्या शतकाच्या शेवटी पुढीलपैकी कोणत्या परदेशी प्रवाशाने ककातीय साम्राज्याचा दौरा केला? त्याचं नाव आहे मार्को पोलो. त्याचं नाव काय? मार्को पोलो. ठीक आहे. तो, ठीक आहे, इटलीचा होता. 1289ला
ककातीय साम्राज्याचा त्यांनी दौरा केला होता आणि त्यावेळेस त्याच्यात किंवा त्या साम्राज्याची राणी होती राणी रुद्रम्मादेवी. ठीक आहे, याच्या कार्यकाळामध्ये यांनी तिथं व्हिजिट दिलेली होती मार्को पोलो. आता हे बाकीचे पण जे आहेत, इब्न बतूता असेल, अल्बेरुनी असेल किंवा अब्दुल रजाक असेल, ही सगळी ही जी आहेत ही सुद्धा परदेशी प्रवासीच आहेत. आता मार्को पोलो आहे, ठीक आहे, सॉरी इब्न बतूता आहे. आता इब्न बतूता हा मोरोक्कोचा होता आणि यांनी जवळजवळ याच्या पूर्ण 30 वर्षाच्या प्रवासामध्ये 40 देशांना भेट दिलेल्या आहेत. भारतामध्ये तो जेव्हा आला त्यावेळेस भारतामध्ये तुघलक राजवंशाची सत्ता होती. ठीक आहे, तुघलक राजवंशाची सत्ता होती. इब्न बतूता आणि त्याचं महत्त्वाचं जे पुस्तक आहे प्रवास वर्णन जे आहे ते रेहला नावाचं पुस्तक आहे, महत्त्वाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये तो 40 देश फिरलेला आहे. तुघलक डायनेस्टी तुघलकांचं शासन असतानाही तो भारतात आला तर त्याचं वर्णन आपल्याला रेहलामध्ये मिळतं. आता अल बेरुनी जो आहे तो अल बेरुनी जवळजवळ 973, ठीक आहे, 973 साली त्याचा जन्म झालेला आहे. तिथून पुढे तो 40 वर्षांनी, ठीक आहे, 40 वर्षांनी भारतात आला आणि तो कुणासोबत भारतात आला तर मोहम्मद गझनीसोबत. आणि हा का महत्त्वाचा आहे तर त्याचं एक पुस्तक आहे किताबुल हिंद. ठीक आहे, किताबुल हिंद त्याचं पुस्तक अल्बेरुनीचं आहे. ते अतिशय त्या पर्टिक्युलर टाईममध्ये भारताची सामाजिक, धार्मिक, राजकीय व्यवस्था कशी होती त्याच्यावर तो भाष्य करतो. त्यातून आपल्याला त्यावेळेसचा भारत कळतो, किताबुल हिंद. त्यानंतर अब्दुल रजाक. आता अब्दुल रजाक कुठे आलता तर तो विजयनगरच्या साम्राज्यामध्ये. ठीक आहे, कधी आलता? विजयनगरचं साम्राज्य. कधी आलता तर त्यावेळेस तिथं देवराय सेकंडचं शासन होतं. देवराय सेकंड हा कुठल्या घराण्याचा राजा होता तर हा संगम घराण्याचा सगळ्यात महत्त्वाचा राजा होता. अब्दुल रजाकनी त्यावेळेस इथं व्हिजिट दिलेली होती. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मार्को पोलो, पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 7 बघा. अयोग्य पर्यायाची निवड करा. एका बाजूला संत दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला कार्यकाळ दिलेला आहे. तर याच्यामध्ये अयोग्य पर्याय काय आहे? अयोग्य पर्याय आहे कबीर. कबीर कधी होते? ते 16व्या शतकात नव्हते तर ते 15व्या शतकात होते, 100 वर्षाचे. ठीक आहे, 15व्या शतकात होऊन गेलेले आहेत. ठीक आहे, आता हे संत रामानुज आहेत, माधवाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत. ठीक आहे, हे भक्ती मुवमेंटचा या लोकांनी, ठीक आहे, पाया रचलेला आहे. जे मिडिवल एजमध्ये आपण बघितलं. शंकराचार्य जे आहेत त्यांनी अद्वैतवाद मांडलेला आहे. रामानुजनाचार्यांनी विशिष्ट अद्वैतवाद मांडलेला आहे. माधवाचार्यांनी द्वैतवाद मांडलेला आहे. वल्लभाचार्यांनी शुद्ध द्वैतवाद मांडलेला आहे. ही सगळी जी लोकं आहेत ही यांनी वारकरी किंवा भक्ती मुवमेंटचा जो आहे तो पाया यांनी रचलेला आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. इंडियन ओपिनियन हे पत्र पुढीलपैकी कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित होत होतं? तर आफ्रिकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी जेव्हा गेले तेव्हा 1903 साली, ठीक आहे, 3 साली महात्मा गांधींनी हे पत्रक चालू केलं होतं. आणि या पत्रक इंग्लिशमध्ये प्रसारित होत होतं, हिंदीमध्ये प्रसारित होत होतं, गुजरातीमध्ये होत होतं आणि तमिळमध्ये होत होतं. ते पंजाबीमध्ये होत नव्हतं. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे? ई यायला पाहिजे. आता महात्मा गांधींनी फक्त इंडियन ओपिनियन हेच चालू केलं होतं असं आहे का? नाही. जेव्हा ते भारतात आले तर भारतामधले ही 3 वृत्तपत्र जे आहेत ते 3 वृत्तपत्र आपल्याला माहीत असायला पाहिजे. कुठले आहेत? एक आहे यंग इंडिया, नवजीवन आणि हरिजन. आता बघा, हे 3ही वृत्तपत्र महात्मा गांधींनी चालू केलेले आहे. आता इंडियन ओपिनियन 1903 साली चालू केल्यानंतर 1904 साली, ठीक आहे, फिनिक्स फार्मची तिथे त्यांनी स्थापना केली. फिनिक्स फार्म. आणि आणखी एक गोष्ट त्यांनी, जो टोल्स्टॉय फार्म म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांनी 1910 साली स्थापना केलेली आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 बघा. रयतवारी पद्धतीबाबत अयोग्य विधानाची निवड करा. रयतवारी. आता बघा, ब्रिटिशांनी आपल्याला माहिती आहे की महसुलासाठी पहिली जी पद्धत लागू केली होती बंगालमध्ये ती होती कायमधारा पद्धत. ठीक आहे, आणि त्या कायमधारा पद्धतीमध्ये काही दोष आले त्यामुळे ती गोष्ट त्यांनी दक्षिणमध्ये येताना, विशेषतः खाली साऊथमध्ये, मद्रासमध्ये आणि मुंबई प्रांतामध्ये येताना या पद्धती, कायमधारा पद्धती नाही ठेवली. ते कायमधाऱ्यामध्ये इटसेल्फ काही अडचणी होत्या आणि काही तिथल्या की दक्षिणमधली किंवा मुंबईचीही काही अडचण होती, प्रशासकीय अडचण होती. त्यामुळे त्यांनी रयतवारी पद्धत
आणली. आता अयोग्य विधान विचारलं. आता शेतकरी व सरकार यांच्यात कोणताही मध्यस्थ नव्हता. तर ही त्यांना प्रशासकीय अडचणच होती की बंगालमध्ये सरळ सरळ होतं की त्यांना जमीनदार होते आणि जमीनदाराकडून ते टॅक्स गोळा करायचे आणि जमीनदाराला देठोक देऊन टाकायचे की इतके इतका टक्के आम्हाला पाहिजे फक्त. तर इथं तसं नव्हतं, त्यामुळे इथं मध्यस्थता ही करेक्ट आहे. या पद्धतीत शेतसारा निश्चित नव्हता, यामध्ये सरकार वाढ करे अथवा घटही करे. तर आपण बघतोच आहे की डेक्कनचे जे रिवोल्ट आहेत, दंगे आहेत, ठीक आहे, सावकारामुळे झालेले असले तरी किंवा त्यानंतरचे जे आपण बघतो सार्वजनिक काका असतील, लोकमान्य टिळक असतील वाचताना, तर करांचं प्रमाण वाढवलेलं आहे, पुन्हा ते कमी केलं आहे. त्यामुळे हे पण पद्धत करेक्ट आहे. थॉमस मुनरो यांनी ही पद्धत 1820 पासून मद्रास प्रांतात अंमलात आणली. ही विधान ही करेक्ट आहे. या पद्धतीत व्यक्तीला जमीन विकणे, जमीन दान देणे याचा अधिकार नव्हता, तर अधिकार होता. ठीक आहे, तो मालकी या पद्धतीमध्ये त्या जमिनीची मालकीच त्या व्यक्तीकडे होती. तो दान देऊ शकत होता, जमीन विकू शकत होता किंवा त्यांच्या मुलाच्या नावे ट्रान्सफरही करू शकत होता. त्यामुळे याचं अयोग्य विधान काय, तर पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 10 बघा. पुढील गोष्टीची कालानुक्रमानुसार मांडणी करा. ऑल इंडिया मुस्लिम लीग, पंजाब हिंदू सभेची स्थापना, अखिल भारतीय हिंदू महासभेची पहिले अधिवेशन आणि लखनौ करार. ऑल इंडिया मुस्लिम लीग याची स्थापना 30 डिसेंबर 1906 साली झाली. ठीक आहे, ढाका इथं. त्यानंतर पंजाब हिंदू सभेची स्थापना झाली 1909 साली. अखिल भारतीय हिंदू महासभेचे पहिले अधिवेशन झालं 1915 साली. आणि लखनौ करार जो आहे तो आहे 1916चा. ठीक आहे. आता ऑल इंडिया मुस्लिम लीग जी आहे, आपल्याला माहिती आहे की बंगालचं पार्टिशन झालं, फाळणी. त्यानंतर त्यांनी 2 भाग केले, एक हिंदू बहुल आणि दुसरा मुस्लिम बहुल प्रदेश केला. आणि त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि त्यानंतर मॉर्लेमेंटो, ठीक आहे, मॉर्लेमेंटो आला आणि त्यांनी मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ दिले. ठीक आहे, स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली. आणि यानंतर पंजाबमध्ये हिंदू सभेची स्थापना झाली. आणि त्यानंतर जवळजवळ या 6 वर्षामध्ये अनेक प्रादेशिक हिंदू सभेच्या स्थापना झाल्या प्रादेशिक लेवलला, पण राष्ट्रीय लेवलला झालेली नव्हती. ठीक आहे. त्यानंतर 1915 साली कुंभमेळ्यामध्ये हरिद्वार येते. ठीक आहे, अखिल भारतीय हिंदू महासभेचं त्याला सर्वदेशिक असं नाव होतं, सर्वदेशिक हिंदू महासभा, सर्वदेशिक हिंदू महासभा, जी पुढे चालून अखिल भारतीय हिंदू महासभा झाली. आणि त्यानंतर जो आहे की लखनौ करार आहे, लखनौ करार 1916चा आहे. हे जर आपण बघितलं तर उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे, अ ब क ड. क्वेश्चन नंबर 11 बघा. पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, सी राजगोपालाचारी, मोतीलाल नेहरू. त्याचं उत्तर काय आहे, मोतीलाल नेहरू. ठीक आहे, हे 2 पद्धतीने करता येईल. एक, हे तिन्ही संविधान निर्मितीच्या याच्यामध्ये होते आणि किंवा फेरवादी आणि नाफेरवादी. ठीक आहे, फेरवादी म्हणजे काय की जे काउन्सिलमध्ये, ठीक आहे, विधानसभा किंवा त्यावेळेसचे जे विधान परिषद असेल, प्रांतीय विधानसभा असेल, त्यांचे इलेक्शन्स फाईट करून किंवा केंद्रीय विधानसभा असेल, इलेक्शन्स फाईट करून त्याच्यात एंटर होण्याचे जे समर्थन करणारी लोक होती ती फेरवादी म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि त्याला विरोध करणारी जी लोक आहेत ते सोडून कन्स्ट्रक्टिव्ह कार्यक्रमावर भर द्यायला पाहिजे, रचनात्मक कार्यक्रम, त्याच्यात होते वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद आणि सी राजगोपालाचारी. क्वेश्चन नंबर 12 बघा. हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना कोणी केली, तर ती केली रमाबाई रानडेंनी. कधी केली, जेव्हा 1894 साली की महादेव गोविंद रानडे यांची मुंबई हायकोर्टात ट्रान्सफर झाली आणि तिथं आल्यानंतर त्यांनी रमाबाई रानडेंनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली. रमाबाई रानडे रिलेटेड आणखी एक संस्था आहे, ती आपल्याला महत्त्वाची माहीत असायला पाहिजे, सेवा सदनशी संबंधित पण त्या होत्या. त्यानंतर काशीबाई कानेटकर. काशीबाई कानेटकर कशासाठी महत्त्वाच्या आहेत किंवा माहीत असायला पाहिजे, तर रंगराव नावाची कादंबरी आहे, रंगराव. ठीक आहे, रंगराव नावाची जी कादंबरी आहे, भारतीय महिलेने लिहिलेली पहिली कादंबरी आहे, भारतीय महिलेने लिहिलेली पहिली कादंबरी आहे. जानका अक्का आपल्याला माहिती आहेत की महर्षी वीर शिंदे यांच्या बहीण होत्या त्या, जानका अक्का शिंदे. त्यांनी अस्पृश्य समाजातील स्त्रियांसाठी काम केलेलं आहे. प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्क मिळावा यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. पंडित रमाबाई
आर्य महिला समाज, याच्यासाठी प्लस शारदा सदन, शारदा सदनची स्थापना, हे 2 संघटना आणि त्यांनी लिहिलेली जी 2 पुस्तकं आहेत ती दोन्ही पुस्तकं आपल्याला महत्त्वाची आहेत. एक आहे हाय कास्ट हिंदू वुमन आणि स्त्री धर्मनीती. हे दोन्ही पुस्तकं आपल्याला पंडित रमाबाईविषयी माहिती असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 13 बघा, जोड्या लावा. इकडे वृत्तपत्र आहेत, इकडे संपादकाचं नाव आहे. धूमकेतू, विचारलहरी, ज्ञानोदय आणि शतपत्रे. आता शतपत्रे आपल्याला माहिती आहे की लोकहितवाद्यांचं होतं. आता धूमकेतू कुणाचं होतं तर भाऊ महाजनचं होतं. विचारलहरी कुणाचं होतं तर कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं होतं. आणि ज्ञानोदय जे आहे ते वीरेश्वर छत्रे यांचं होतं. भाऊ कदम जे आहेत तर भाऊ कदमांचे जवळजवळ 3 पत्रकं होते. एक होतं ज्ञानदर्शन, ज्ञानदर्शन जे त्रैमासिक होतं, ठीक आहे. त्यानंतर हे धूमकेतू, धूमकेतू हे साप्ताहिक होतं. आणि तिसरं जे पत्रक होतं ते प्रभाकर होतं, प्रभाकर. आता भाऊ महाजनांचं नाव काय तर गोविंद विठ्ठल कुंठे नाव होतं. भाऊ महाजनांचं नाव काय होतं ॲक्च्युली गोविंद विठ्ठल कुंठे. भाऊ महाजन आणि बाळशास्त्री जांभेकर, बाळशास्त्री जांभेकर हे मित्र होते, ठीक आहे. बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन हे मित्र होते. त्यानंतर बघा विचारलहरी जे आहे पुण्यातून पब्लिश होणारं कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी काढलेलं पत्रक होतं. आणि त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रचाराला विरोध केला, ठीक आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रचाराला विरोध केलेला आहे. त्यानंतर ज्ञानोदय जे आहे, ज्ञानोदय हे ख्रिश्चन मताचा पुरस्कार करणारं होतं, ख्रिश्चन मताचा पुरस्कार करणारं होतं. आणि हे मराठीमध्येही निघायचं आणि इंग्लिशमध्येही निघायचं. 1842 साली ज्ञानोदय जे आहे ते 1842 साली निघायचं, ठीक आहे. तर 13चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 14 बघा, तैनाती फौज स्वीकारणारी राज्य पुढील दिलेल्या पर्यायामधून निवडा. आता तैनाती फौज कोणी आणली, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड वेलेस्ली. त्याचा काळ किती आहे 1798, कार्यकाळ 1805. या काळामध्ये तो येऊन गेला. ही सबसिडियरी अलायन्स त्याला आपण म्हणतो की या धोरणामुळे ब्रिटिश सत्ता भारतामध्ये सर्वश्रेष्ठ बनली. फ्रेंचाच्या आक्रमणाच्या भीतीने त्यांनी भारतामधल्या सत्तेचं बळकटीकरण केलं याच्या आधारे. आणि स्वीकारणारी जी राज्य आहेत ही सगळीची सगळी राज्यांनी तैनाती फौजाचा स्वीकार केलेला आहे, ठीक आहे. म्हणजे 14चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 15 बघा, जोड्या लावा. डाव्या बाजूला विल्किन्स, सर विल्यम जोन्स, कोलब्रुक, मॅक्स म्युलर आणि उजव्या बाजूला वेद, मनुस्मृती, पाणिनीचे व्याकरण आणि भगवद्गीता. आता याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी काय ट्रान्सलेशन कोणी केले म्हणजे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेले आहेत, भारताचे प्राचीन ग्रंथ आहेत. आता विल्किन्सने काय केले तर भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्यानंतर सर विल्यम्स जोन्स यांनी काय केलेलं आहे तर यांनी मनुस्मृतीचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. मॅक्स म्युलरनी कशाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे तर ते वेदाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि कोलब्रुकनी पाणिनीच्या व्याकरणाचं केलेलं आहे. तर हे जर आपण बघितलं तर उत्तर काय यायला पाहिजे, उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे, ठीक आहे.